उन्हाळा लागला की प्रत्येक नागपूरकरांच्या घरी ही आंबे कांद्याची भाजी तर आठवड्यातनं एकदा बनायलाच पाहिजे. अगदी त्यांची पारंपरिक रेसिपी म्हटलं तरी सुद्धा चालेल आहे. जेवणात रंगत आणणारी आणि जिभेला चव देणारी ही आंबे कांद्याची भाजी खरंच सांगते, एकदा नक्की ट्राय करून बघा. तर नेमकी ही रेसिपी कशी बनवायची आहे याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर इथे घेतलेला आहे जवळपास 1 पावभर एवढा मी आंबा. आता आंबे कांद्यासाठी नेमका आंबा म्हटलं ना की ज्याचा साल असा हिरवगार असं, जसा लोणच्याचा आंबा कसा असतो ना तशा प्रकारचा वापरला जातो, पण तो खूप जास्त आंबट असतो ना, त्याच्यामुळे मी आंबे कांद्याला ना ह्या प्रकारचा आंबा वापरत असते. जर तुम्हाला तो आवडत असेल तर तुम्ही तो देखील इथे घेऊ शकता. पुढे काय करायचं आहे ना, आता याला स्वच्छ असं आता ना मी धुवून घेते आणि याची साल वगैरे जी आहे ना आता मी काढून घेते आहे. इथे आता मी आंब्याची साल वगैरे अशी काढून घेतलेली आहे, देठ देखील आता काढून घेणार आहे. त्यानंतर आता इथे आपण आंबा चिरायला घेऊया. आंब्याची इथे जी आपल्याला फोडी करायच्या आहेत ना ह्या जरा अशा मोठ्या मोठ्या अशाच ठेवायच्या आहेत, कारण की आंबा पूर्णपणे असा गळून जायला नको भाजीमध्ये म्हणून. बघा मी तुम्हाला दाखवते कुठल्या आकाराच्या इथे आपल्याला ना फोडी अशा बनवून घ्यायच्या आहेत का म्हणून. आता बऱ्याच जणांची रेसिपी असते की याची साल न काढता तशीच भाजी बनवत असतात, पण मी साल काढूनच याची भाजी बनवत असते, कारण की माझी आई देखील ना साल काढूनच याची भाजी जी आहे ना बनवायची. बघा अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या अशा फोडी अशात ना आपल्याला आंब्याच्या ह्या करून घ्यायची आहे. पुढे आता एका खोलगट कढईमध्ये मी 2.5 ते 3 टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेल नीट इथे आता असं तापलं की यामध्ये आपण 1 चमचाभर अशी मोहरी घालून घेऊया. मोहरी छान अशी तडतडली की 2 लाल सुक्या मिरच्या ज्या आहेत ना त्याच्या चुरडून आपल्याला यामध्ये अशा टाकायच्या आहेत. मिरच्या नीट अशा इथे आता फ्राय करून घेऊया. आणि आता आंबे कांदे म्हटलं की कांद्याचं प्रमाण भरपूर असं असायला पाहिजे. तर इथे मी मोठ्या आकाराचे असे 3 असे कांदे घेतलेले आहेत आणि असे स्लाइस्डमध्ये जे आहेत ना कांदे चिरून घेतलेले आहेत. आता आपण पूर्ण आता हे जे कांदे आहेत ह्या तेलामध्ये आपण टाकून घेऊया. आता आंबे कांद्याची भाजी म्हटलं की कसं ना कांदा असा भरपूर असाच असायला पाहिजे आणि ह्या पद्धतीनेच इथे कांदा जो आहे ना असा लांब असं रसाना चिरून घ्यायचा. इथे आता चवीपुरती एवढं मीठ घालून घेतलेलं आहे, म्हणजे कांदा जो आहे ना नीट असा लवकर असा परतला जाईल आहे. आणि आता नीट असा परतून झाला की यावर एक झाकणी झाकून घेते, म्हणजे की कांदा लवकर आणि नीट शिजून जाईल आहे. कांदा आता नीट असा छान असा परतत आलेलाच आहे, नीट असा शिजत आलेलाच आहे. पुन्हा एकदा नीट असं मिक्स करून घेते. आणि यामध्ये आता ड्राय मसाले म्हटलं की फक्त आता 1/2 चमचा हळद आणि 2 चमचे तिखट आणि एवढा असा ना गुळाचा खडा इथे आपल्याला वापरायचा आहे. साखर टाकू नका, गुळाचा खडाच वापरा, म्हणजे की चव छान येते. जर आपण ही गुळ जो आहे ना स्किप केला ना तर भाजी खूप जास्त अशी ना आंबट होते, म्हणून चवीपुरती यामध्ये थोडासा तरी गुळ असा वापरा. तुम्हाला जास्त गुळ नसेल वापरायचा तर थोडासाच खडा टाका, पण गुळ अजिबातही स्किप करू नका. आता हे सगळे जिन्नस घालून झाले की नीट एकदा परतून घेतला आणि 1 ते 2 चमचाने यामध्ये मी पाणी टाकून घेते, म्हणजे की सगळे मसाले करपणार नाही. सगळे जिन्नस नीट मंद आचेवरती छान असे आपल्याला आता परतून घ्यायचे आहेत. आणि साईडला असं तेल सुटायला लागलं थोडंसं असं की मग आता आपण ह्या स्टेजला इथे टाकूया आता आंबे जे आपण चिरून घेतले होते, याच्या ज्या फोडी करून घेतल्या होत्या ना त्या आपण यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं नीट आता एकदा मिक्स करून घेऊया. उन्हाळ्यात होतं काय ना की भाज्यांना चव वाटत नाही, त्याच भाज्या अशा खाव्या वाटत नाही. तर एकदा ही आंबे कांद्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आहे. सगळं नीट परतला गेलं की यावर एक झाकणी झाकून घेतली आणि वरनं थोडंसं असं पाणी टाकून घेते हे वाफेकरता म्हणून. आता मंद आचेवरती आपण याला होऊ देऊया आणि मधात 2 ते 3दा असं आपण याला ना परतत जाऊया. जरा असं 2 ते 3 मिनिटं असं झालं की झाकणी काढून घेते आहे. एकदा नीट आपण आता याला परतून घेऊया आणि पुन्हा झाकणी झाकून पुन्हा आपण याला मंद आचेवरती असंच होऊ देऊया. लगेच यामध्ये पाणी असं वगैरे सोडायचं नाही आहे. सुरुवातीचे 10 मिनिटं भाजी जी आहे ना आपल्याला तेलामध्ये अशीच होऊ द्यायची आहे. आणि एक लक्षात असू द्यायचं की भाजी ओव्हर कुक अशी अजिबातही करायची नाही आहे. जवळपास आता 9 ते 10 मिनिटं इथे आता झालेले आहे. हार्डली आता फक्त मी 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी जे आहे ना यामध्ये टाकून घेते आहे आणि पुन्हा 2 मिनिटं यावर झाकणी झाकून असंच होऊ देऊया. आता आपण आंबा एकदा चेक करून घेऊया की नीट असा शिजलेला आहे की नाही बा म्हणून. वा, आंबा देखील असा नीट असा शिजलेला आहे आणि ओव्हर कुक अजिबातही झालेला नाही आहे, तुम्ही बघू शकता.
मस्त. यावरती मसाला वगैरे असं काहीच एक घालायची गरज नाही आहे. गॅस करते आहे इथे मी बंद आणि इथे रेडी आहे सर्व करायला नागपूरकरांची विशेष उन्हाळ्यातली भाजी म्हणजे की आंबे कांदे. यंदाच्या उन्हाळ्यात ही भाजी खरं सांगते एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल आहे. आणि हां, जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करायला आहे आणि जास्तीत जास्त शेअर देखील. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.